हा बोल ना भाऊ. फोन केलेलास? हॅलो, हा बोल. कुठे आहे तू? पोचलो आम्ही लोक. स्वप्नील बोलतोय ना? अरे हो रे, प्रभात बोलतोय. अरे हॅलो, हा बोल. प्रभात बोलतोय. हा बोल ना. हा बिग फॅन सर. बिग फॅन सर, बोला ना सर. अरे ऐका ना. ओके. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर आता आम्ही आलोय पालघरला. तर हा अचानक झालेला प्लॅन आहे. तर प्लॅनचा मेन माणूस आहे स्वप्नील जोशी, जे आपल्या नेहमी जी पण ट्रिप आहे तो ऑर्गनाईज करणारा माणूस आहे. आणि ह्या टायमाला आपल्यासोबत आहेत आमचे शेफ आहेत हिमांशू पडवल, पांढरा बॉय. पांढरा बॉय. काल त्याचा बर्थडे होता. पांढरा ओके. आणि आपल्या सोबत आहेत निखिल, हा शिर्के, हा सर्वात आलसी माणूस रायगडमध्ये तुम्ही याला पाहिला असेल. पाहिलं असेल. तर ठीक आहे. तर हा जो प्रवास होता हा संध्याकाळी 4ला बनलेला आहे. 5 वाजता आम्ही निघालेलो आहोत. प्लॅन आणि किती वाजता बनला? प्लॅन बनला दुपारी 2ला. 2 तासात प्लॅन बनला. पण जे Success प्लॅन पण झाला. अचानक बनतात ना ते जास्त सक्सेसफुल जातात. कारण आम्ही आता आहोत स्वप्नीलच्या एका फॅमिलीच्या वाड्यामध्ये. ओके. आणि इथे आपली चूल लावली आम्ही. आणि आज आम्ही इथे करणार आहोत, आता चिकन बनवणार आहोत. मग आम्ही शेफ, जाणार शेफ. आहोत वंद्री रेकला. आम्ही जाणार आहोत उद्या सकाळी जाऊ किंवा आता जाऊ ते डिपेंड आहे. पण आता वाजले रात्रीचे 9:30. आणि चला मग हा जो ब्लॉग आहे तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि फुल गप्पा गोष्टी होणार आहोत. तर हा आपला आजचा मेनू आहे. मस्त बटाटे आहेत, बकरा आणला. मसाले आहेत, आणि इकडे आहे मस्त चिकन. बकऱ्याचा. तर काय माहिती पडणार आहे चिकन कोंबडीचा. मसाला वगैरे वाटणी केली आहे. आणि आता आमचे शेफ हिमांशू बसले. कमी पडला तर मेंढा आणलाय आम्ही कापायला. हा बघा, मेंढा आणलाय. मीरा रोडवरून आणला आम्ही हा मेंढा. आणि बाहेर आहे आपला भाऊ आकाश आहे. तर ह्याला तुम्ही आपल्या एकदम शांत माणूस. आता हा काय बोलू नाही शकत कारण ह्याचं लग्न झालंय नवीन नवीन. आणि घाबरतोय, बायकोला घाबरतोय. नाही रे, बायकोला घाबरलास तर आपल्याला नसतं उभं केलं. तर आता चिकनची सुरुवात झाली आहे. आता इकडे मस्त मसाला हे करतायत. आणि हिमांशू आपला ग्रेव्ही टाईप चिकन बनवतोय. तर मित्रांनो आता आपला जे चिकन आहे ते मस्तपैकी आपण फ्राय चिकन जो आहे ना तो इथे आता वेगळा केलाय. आणि हा आपला ग्रेव्हीनी चिकन बनणार आहे. तर 2 चूल रेडी आहेत. एक साईडला ग्रेव्ही आणि एक साईडला फ्राय. तर बघू शकता आपले दोन्ही पण शेफ कामाला आहेत. थांब रोहित. ओके. आवाज काढला भावाने पोपट आणलाय. गावठी पोपट आहे. तो जरा जखमी झाला होता, त्याला पकडला. आता ह्याला रेस्क्यू करतील ते. पण सध्या तो जखमी आहे. पहाडी आहे ना. तर हा आपल्या मित्राचा घर आहे. ऍक्च्युली हा त्याचा नवीन घर आहे जो त्याने आता जस्ट बनवलेला आहे. आणि हा त्याचा जुना घर आहे. तर बघू शकता आपला जो वाडा आहे. पिंजरा मी जागी आणून देतो. पिंजरा म्हणून भारी मोठा. तर हेच खरी मजा असते. म्हणजे आपण मुंबईमध्ये राहतो पण कधी ना कधी आपल्या मित्रांसोबत जा, असा कुठला तरी वाडा बघा, त्या वाड्यामध्ये स्वतः काय ना काय जेवण वगैरे बनवा. आणि बाकी असे पण तुमचे मित्र येतील ते फक्त खाण्यासाठी येतील. वाट बघतो. आणि काही मित्र आमच्यासारखे असेल ज्यांना व्हिडिओ बनवायची आवड असेल, काहींना चिकन बनवायची आवड असेल, काही फक्त भुकेसारखे येतात. नाही असं नाही की हे कॉन्ट्रो नाही काढत, कॉन्ट्रो काढतात, कॉन्ट्रो सर्वजण काढतात. पण ही जी आठवणी आम्ही जमा करतोय ना ते आमच्या येणाऱ्या टायमाच्या नंतर आम्ही स्वतःला बघणार की अरे आम्ही काय लहानपणी मजा करायचो. तर आता चिकन बनेपर्यंत मी एक झोप काढेन. झालास, केलात मस्ती, केलीस मस्ती. हा कुछ नाही हुआ. कपडा दे रे, कपडा दे.
चिकन बनतंय आपलं अजून. स्वप्नील बघा, स्वप्नील पण जेवण झाल्याच्या नंतर हात लावायला गेला. हा स्वप्नील फक्त दाखवतोय व्हिडिओ मध्ये येण्यासाठी की बाबा नाही बाबा मी पण नको बनवू बनवतो. मग. आयशीला दाखवते बा मम्मी माझं लग्न कर, मी जेवण बनवतोय. नाही मम्मीला माहिती आहे मी बनवतो. तर मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. आता जस्ट आमचा जेवण बनवून झालाय, पण आम्ही जेवलो नाही कारण अचानक आमचा प्रोग्राम झालाय जायचं खेकडे पकडायला. तर आपल्यासोबत पूर्ण गाव आहे, म्हणजे गाव म्हणजे रोहितचे मित्र आहेत, बाकी आम्ही चौघे आहोत. थोडा अंदाज येईल. आपले सर्व मित्र आहेत जे आता आपल्यासोबत येत आहेत खेकडे पकडायला. आणि इथे निखिल आहे, हिमांशू आहे, स्वप्नील आहे. आणि सीन असा आहे की तू मागच्या मागे काय बघू शकतो. मी पाठी राहिलो की गेलो, पण आता आम्ही खेकडे पकडू आणि बघूया उद्या सकाळी आपल्याला खायला किती खेकडे भेटत आहेत. तर आता आम्ही आहोत पालघरच्या जंगलामध्ये चाललोय मध्यरात्री, आणि आता वाजलेत 11 आणि आम्हाला ये पण तर लगभग 2-2:30 वाजणारच आहे. त्यानंतर आम्ही लोक जेवू. पण हा जो ही जी वाट आहे हे आम्हाला माहिती नाही, पण आहेत आपल्याकडे गावची मुलं आहेत आणि हाच खरा आनंद आहे आपल्याला घ्यायचा आहे. मी प्रत्येक क्षणी हेच विचार करतो की काय वेगळा करू, तर कुठल्या जंगलात फिरू किंवा काय. तर चला मग आज आपण थोडा वेगळा निसर्गामध्ये जाऊन थोडे वेगळ्या आठवणी जमा करूया. तर तर भावा आपला काजवा पकडलाय. दाखव काजवा. टॉर्च बंद कर. हे टॉर्च बंद कर भावा. हे बघा, बघू शकता काजवा. हा एक पाखरू असतो ज्याला लाईट असते. सुपर काजवा बघा. तर आता आम्ही घननाड अशा जंगलामध्ये आहे भावानो, आणि जर इकडे आम्ही हरवलो, सोडून दिला त्याला, हा इकडे जर आम्ही हरवलो ना या जंगलामध्ये, तुम्ही बघू शकता या जंगलामध्ये जर आम्ही हरवलो तर इकडनं आम्हाला घरी जाणं मुश्किल होऊन जाईल. तर आता भर पावसात प्रयत्न झालो की चांगले का ते खेकडे बाहेर येऊ, पण सध्या तर अजून काय दिसत नाही. गेले इथं आतमध्ये गेली. आवाज करू नको, आवाज करू नको बाबा, इथं आतमध्ये गेली. इथे गेले बघ. इथं इथे गेले. इथे बघा पहिला दगड इथे इथे बघ बेसे पास इथे बिने बिलात गेली ती वाटतं. इथं बघ. इथेच ना तिकडे मारली ना बॅटरी, तिकडे भोकात आहे बघ. दगड काय होतो. मोठा आहे ना. दोन होते. इथं दाना तुझा काय पळतो रांडीच्या ते दाबली ते. भेटला हे असतं मग काले काय रे. आता एकच भेटलाय, पण तो एवढा बारीक आहे, पच्चा आहे तो. आता सोडून टाकलेला आहे. थोडं प्रयत्न चालू आहे. निखिल, हे जे भेटलेत ना खेकडे, त्यांना फक्त घेऊन जा, त्यांना फक्त घेऊन जा आणि त्यांना बोल, त्यांना खायला बियायला दे सर्व, आणि त्यांना बोल आता खाऊन घ्या, उद्या आम्ही तुम्हाला खाणार आहे. उद्या घेऊन जा आणि त्यांना सांग तुमच्या मित्रांचा ठिकाणा सांग आम्हाला. एक मित्र इकडे आहे, हा बघा, हा एक मित्र इकडे आहे. पायाखाली येऊ दे. 3rd डिग्री का 4th डिग्री दे. हे पण ते निखिलनी टॉर्च का ऑन केले स्वप्नील? मोबाईल नाही ना म्हणून. आता तो पिशवी भरल्याशिवाय ऐकणार नाही ना. इकडे नाही तर दगडी तरी भरेल. पण काहीतरी घेऊन जाणार मी घेऊन आलो.
नाही मोडले तरी भावा तसंच धरलंय. भेटते आपल्या तिकडे घरात कुठे जाऊ? काय इकडे का भेटणार नाही. नाही पटायला भेटते पण म्हणजे तिकडे भेटते असं आपल्याला. पाणी थांबला का? चला सापडलं ना भाऊ. मोठी आहे ती. अरे ही ही आहे मोठी नाही ती. तुला मोठा तर मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजले आणि अजूनही आमचा खेकड्यांचा जो शोध आहे तो चालूच आहे. इकडं तर नाही सापडलाय पण आम्हाला एक सायकल सापडली. आपण आपल्या रात्री 2:30 वाजता आलाय प्रसाद परब. कसा आलास भावा तू? तारो के नीचे से. म्हणून घरापर्यंत पोहोचलाय. तुझ्या आईला बोललो मी तुला भाई याला घेऊन आला असेल जबरदस्ती. अरे भाऊ काय आहे कसं आहे बरं आता उद्या मॅचला कसं भावाला जिवंत आणला. भाई एक कळलं हो. Yes.